हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्य ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच आपण एका 18 नंबरच्या श्लोकावरचा विचार करायला चालू आहे। जे 3 भक्त आहेत, अर्थात हे जिज्ञासू, यांच्या बाबतीत सुद्धा भगवंतांनी उदारा शब्द वापरलेला आहे। आणि ज्ञानी जो भक्त आहे तो सगळ्यात उत्तम असा सांगितलेला आहे, कारण त्याचं स्थिर चित्त झालेलं असतं। तो ज्ञानाला मी माझा आत्मा मानतो असं भगवंत म्हणतात। आणि त्यावरती माऊलींनी सुंदर भाष्य केलेलं आहे। त्यासाठी आपण काही दृष्टांताच्या ओव्या, धेनू आणि वत्स असा प्रसिद्ध माऊलींचा दृष्टांत, माऊलींना आवडणारे काही खास दृष्टांत आहेत बरं काय। चातक पक्षी आणि मेघातला पाऊस, किंवा कमल विकासने आणि ते चंद्राचा प्रकाश, असे काही पौर्णिमा आणि नंतर चंद्र, असे प्रसिद्ध दृष्टांत माऊलींचे आहेत। आणि त्यातला हा पण दृष्टांत आहे की धेनू आणि वत्स, जेवढी अनन्यता भगवंतांना सांगायची आहे तेवढी अनन्यता सांगण्यासाठी माऊलींनी हे दृष्टांत वापरून त्या एका श्लोकाचं वर्णन आणि भगवंताच्या मनात काय होतं हे भगवंताच्या मनातलं मनोगत ज्ञानेश्वरांनी माऊलींनी अगदी बरोबर हेरलेलं आहे। आणि ते सांगताना त्यांनी वर्णन केलेलं आहे। म्हणून आपुलाल्या हिताची लोभे मजा आडे तोही भक्त जोबे परी मीची करी वालबे ऐसा ज्ञानी एक। ज्ञानी भक्त भगवंताला अजिबात त्रास देत नाही, काही मागणी करत नाही, कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती बोजा टाकत नाही। आणि बोजा टाकत नसल्यामुळंच तो माझा आत्मा आहे असं भगवंत म्हणतात। भगवंताला वाटते त्यानं काहीतरी मागावं आणि मी काहीतरी द्यावं, पण तो काही मागतच नाही, म्हणून तो खूपच आवडतो। जे मागत नसतात ना ते खूप आवडतात। मागच्या वेळा आपण एक अर्थात त्यांनी जिज्ञासूचा विचार आंब्याच्या स्वरूपात केला होता की वडिलांच्याकडे आंबा आहे आणि मुलांना द्यायचं आहे। तर ही 3 मुलं आहेत, तिथं 4 मुलं आहेत आणि त्या 4 मुलांना ते आंबे वाटायचे आहेत। एक मुलगा रडतोय आंब्यासाठी, दुसरा मुलगा आंबा पाहिजे म्हणतो, एक म्हणतोय मला आंबा पाहिजे म्हणून रडायला लागलेला आहे, दुसरा म्हणतो मला आंबा पाहिजेच, तिसरा म्हणतो की त्या आंब्याकडे नुसता पाहतो, काय बोलत नाही काय नाही, आणि चौथा आहे तो काही पाहत सुद्धा नाही त्या आंब्याकडं, पण सगळ्यांना आंबे देतात भगवंत। शब्द तो वापरायचा त्यासाठी मुद्दाम शब्द, उदारा शब्द सगळ्यांसाठी वापरलेला आहे। तिन्ही भक्त हलक्या दर्जाचे नाहीत, तर ते अभक्तापेक्षा उत्कृष्ट आहेत हे सांगण्यासाठी उदारा शब्द वापरतात। पण इथं म्हणतात ते झोंबतात, काहीतरी लोभ त्यांचा असतो, काहीतरी हित करून घ्यायचं असतं, काहीतरी प्राप्त करून घ्यायचं असतं। ते सगळं अहिक असेल, त्यामध्ये कदाचित स्वर्गाची प्राप्ती असेल, त्यामध्ये कदाचित संसाराचं काहीतरी मागणी असेल, पण ते झोंबत असतात म्हणून माऊली म्हणतात। पण ज्ञानी जो आहे तो मात्र काय करतो, तो मला एक ज्ञानी ज्याच्यावर मी प्रेम करतो असा तो ज्ञानी एकमेव आहे। माझ्यावर प्रेम करणारे आणि फायद्यासाठी, आपल्या भल्यासाठी, कल्याणासाठी प्रेम करणारे हे 3 भक्त आहेत। पण ज्याचं कल्याण करावंसं वाटतं असा एकमेव भक्त कोण असेल तर तो माझा प्रिय असणारा, ज्याच्यावर मी प्रेम करतो, तो ज्ञानी भक्त आहे। म्हणून म्हणतात मीच करी वाल्लभे ऐसा ज्ञानी एक। आणि त्यासाठी माऊलींनी 2 दृष्टांत, धेनूचं आणि वत्साचा दृष्टांत देऊन अनन्यता सांगितलेले आहेत की काय म्हणतात, पाये पादुगतीची आशा जगची धेनुशी करतसे फासा
परी दोरे बिन कैसा वच्चाचा बळे. का जे तन मन प्राणे जे अनेक काहीची नेणे. देखत शांत म्हणे ही माय माझी. हे येणे माने अनन्य गती. म्हणून धेनूही तैशीची प्रीती. या लागी लक्ष्मीपती बोलले साचे. इथं सगळे लोक गाईचं दूध हवं असतं म्हणून तिला बांधून घालतात. बांधून घालतात म्हणजे तिच्यावर प्रेम आहे म्हणून नव्हे, ती आपल्या गोट्यात शोभिवंत दिसते म्हणून नव्हे. ती जर जर भाकड झाली तर तिला कसायाकडे द्यायला सुद्धा मागं पुढे पाहत नाही. आता एवढे असे निर्दयी हे 3 भक्त नाहीत. मी आता कसायचं उदाहरण दिलं तसं, पण तरीसुद्धा आपल्या फायद्यासाठी गाय पाळतात आणि म्हणूनच तिला दावं बांधतात. दावं नाही बांधलं तर दुसरीकडे कुठं तरी जाईल, मग आपल्या दुधाचं अडचण होईल. परंतु दावं न बांधता वासरानं कसलं दावं बांधले सांगा त्या गाईला? काहीच बांधलेलं नाही. पण काही बांधलेलं नाही तर स्वतःहून गाय वासराला दूध पाजते. तसं स्वतः भगवंत ज्ञानावरती प्रेम करतात आणि ज्ञानाला जे द्यायचं ते इतरांना न दिलेले देत असतात. म्हणून प्रत्येक वेळी तो शाश्वताचा विचार ज्ञानी करत असतो आणि जे शाश्वत आहे तेच भगवंताकडे देण्यासारखं आहे किंवा देण्याला भगवंताला आवडतं. जे शाश्वत आहे आणि जे टिकाऊ आहे, जे आपल्या सम्यत राहतं, असंच भगवंत त्या प्रिय भक्ताला देतात. कारण तो काहीच मागत नाही म्हणून त्याचं त्याला आहे ते त्याची त्याला जाणीव करून देतात. आणि ज्यांना अशाश्वत, जे अशाश्वत आहे, जे नाशवंत आहे, त्याची मागणी करणारे हे 3 भक्त आहेत आणि त्यांची मागणीसुद्धा भगवंत पूर्ण करतात. म्हणून जे दूध पाहिजे आहे ती गाय ओढून ताणून त्यांनी ओढून घेतातच ते. परंतु जे वासरू दूध मागतच नाही त्याला मात्र गाय स्वतःहून दूध देते. भगवंत गाय आहेत आणि वासरू हे ज्ञानी भक्ताचं रूपक केलेलं आहे. माऊलींनी उपमा दिलेली आहे आणि जे वर्णन केलेलं आहे, जे लोक गाईला बांधून घालतात आणि दूध काढतात ते म्हणजे अर्थार्थी भक्ताचं उदाहरण देण्यासाठी केलेलं आहे. मग असं का करतात त्या वत्साबद्दल? धेनू का तसं करते? का जे तनुमन प्राणे ते आणि काहीच नाही, ते कशाचंही काही जाणत नाही. एवढी अनन्यता त्याच्यामध्ये असते आणि एवढी अनन्यता जर वासराजवळ असेल तर अनन्य भक्त जो अन्याची विचार करत नाही, अन्य म्हणजे प्रपंच, अन्य प्रपंचाच्या पदार्थाचा विचार न करणारा तोच अनन्य म्हणजे भगवंताशी अन्य होणारा असतो. आणि म्हणून भगवंत त्याचं तनुमन प्राणे म्हणलेला आणि काहीच नाही. तो काही जाणत नाही. कारण काही जाणावं, काही प्राप्त करावं अशी त्या ज्ञानी भक्ताला इच्छाच नसते. जसं ते वासरू आहे त्याला आणखीन काहीतरी करावं असं काही त्याला वाटत नसतं. ती म्हणते माय देखत शांत म्हणे ही माय माझी, ही माझी आई आहे तर माझी पूर्तता ते करणारच आहे, मग मी मागू का? किती सुंदर मुद्दा मांडलेला आहे बघा. आणि भक्तीची खुबी जी आहे ना, ही भक्तीची खरी खोली आहे ती इथं आपल्याला बघायला मिळते. मागणी जेव्हा संपते त्यावेळीच भक्ती फुलत असते. मागणीमध्ये सकामता येते आणि सकामता हा या भक्तीचा शाप आहे. ही जर सकामता आपण टाकून दिली तर आपली भक्ती ही ज्ञानाचीच भक्ती किंवा ज्ञान देणारीच भक्ती होऊ शकते. यासाठी विचार इथे सांगितलेला आहे की येते येणे माने अनन्य गती. हे इतकं अनन्य झालेलं असतं वासरू की ही प्रेमरूपी दोरी जी असते ती त्यानं बांधून घेतलेली असते ना. त्याला दोरी कुठली लागते? प्रेमाची दोरी लागते. प्रेमाच्या दोरीशिवाय भगवंत आपलासा करता येत नाही. त्याला अशा कुठल्या दोरीने तू बांधलं जात नाही. गाय थोडा वेळ बांधली जाईल आणि तीही इच्छेविरुद्ध बांधली जाईल, परंतु खरं बांधणं आहे ते प्रेमानं बांधणं आहे. यशोदा मातेनं जेव्हा खोडकरपणा करणाऱ्या कृष्णाला उकडाला बांधून घातलं त्यावेळी म्हणे दोरी कमी पडायला लागली, कारण ती जी बांधणारा मी आहे, मी तुला बांधणार आहे आणि तिला काहीतरी तिला बांधून आपला त्रास कमी करायचा होता म्हणून ती बांधत होती. पण भगवंत सांगतात मला बांधता येत नाही तसा. एक प्रेमाची दोरी असेल ना तर प्रेमाच्या दोरीनंच मी बांधला जातो, अहम आणि ममतेच्या दोरीनं मी बांधला जात नाही, असं भगवंतांनी त्यावेळी यशोदा मातेला आपल्याला एक सुचवून दिलेलं आहे. त्यामुळं बांधणं जो शब्द आहे ना तो प्रेमाशिवाय नाही. इथं जो वत्स आहे ना ते बांधतच नाही. दोरी काहीच नाही, दिसणारी दोरीच नाही. प्रेम हे दिसतच नाही आणि प्रेम हे सांगायला लागत नाही.
न प्रेम असं आहे की न सांगता बोलता अनुभव चित्ता चित्त जाणे. देव कसं आहे प्रेम, ते चित्तालाच चित्ताचं समजत असतं. गाईचं जे आहे, धेनूचं जग मनोगत आहे, ते वत्साला कळतं आणि वत्साचं धेनूला कळत असतं. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये ही असली असली ऐहिक दोरी बांधायची काही गरज नाही, तर भक्तीच्या दोरीनंच तो बांधला जातो. म्हणून इथं प्रेमाची दोरी बांधून घेतलेली असते. तुकोबा सुद्धा म्हणतात बघा, भाव जैसा तुम्ही माझ्या थाई धरा, तैसाची मी खरा तुम्हा लागी. जर माझ्या ठिकाणी जसा तुम्ही भाव करता तसा तुम्ही तुमच्याबरोबर असतो. तुम्ही मला ऐहिक मागण्याच्या दृष्टीनं, व्यापारी दृष्टीनं जर माझ्याकडे बघायला लागला, देण्या घेण्याचा व्यवहार करायला लागला, तर मी तसाच व्यवहार करतो. तुम्ही द्या, मी तुम्हाला परत करतो. तुम्ही नारळ खोबरं वगैरे मला आणून द्या, उदबत्ती कापूरवा, मी तशाच पद्धतीने तुमची पूर्ती करतो. तुम्हाला फक्त सांसारिक पदार्थाची पूर्ती करतो. पण तुम्ही घर मागता आणि शांती मागत नाही. ज्ञानी भक्त शांती मागतो आणि अर्थार्थी घर मागतो. मग घर मागावं की शांती मागावी, हा सुंदर मुद्दा आहे. म्हणून शांतीच मागावी. आणि शांती मागायची याचा अर्थ भगवंताचं प्रेम. हे भगवंता मला तुझं प्रेम येऊ दे, आणि त्या प्रेमामुळं मी तुझ्याशी एकरूप होईल. प्रेमच आनंदता दर्शवित असतात. म्हणून तुकोबा म्हणतात, भाव जैसा तुम्ही माझ्या ठाई धरा, तैसाच मी खरा तुम्हा लावी. तुम्हाला मी खऱ्या अर्थानं जर पाहिजे असेल तर तसाच तुम्हाला मी प्राप्त होईल. तुम्हाला खरंच माझं माझं खरंच स्वरूप जाणायचं असेल तर स्वरूप जाण्यासाठीच तुम्ही प्रयत्न करा. पण तुम्हाला सांसारिक पदार्थाचीच मागणी करायची असेल तर तुम्हाला सांसारिक पदार्थ मिळतील. कुणाची इच्छा पूर्ण केली नाही भगवंताने. इथे आपण उदाहरण घेतली, ध्रुव बाळानं मागितलं, आढळपण दिलं ना. पण ध्रुव बाळानं मोक्ष मागितला नाही. ध्रुव बाळानं नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा राज्य करत होते ध्रुव, तेव्हा त्यांना आपली स्वतःची लाज वाटली. मागताना मी चुकलो म्हटलं, मी आढळ पद मागायला गेलो पण मोक्ष मागितला नाही. सगळ्यात श्रेष्ठ दर्जाचं पद कोणतं असेल, जे शाश्वत आहे, तो आहे मोक्ष. भगवंत बोलतात 18व्या अध्यायामध्ये, त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. तुला शाश्वत पदाची प्राप्ती करून देतो. ध्रुवानं आढळपद मागितलं पण शाश्वत पद मागितलं नाही. कधीतरी पृथ्वीच्या नाशाबरोबर हे पद निघून जाईल. पण मोक्षपद असं आहे, पृथ्वीचा अनेक वेळा जरी सृष्टीचा नाश झाला तर मोक्षपदाला कुठल्या प्रकारचा डाग लागत नाही किंवा धक्का पोचत नाही. असा तो आनंद आहे. आणि तोच आनंद आपण भगवंताकडे मागावा ना. जो येतो जातो त्या सुखाची अभिलाषा हे अर्थार्थी जिज्ञासू भक्त करत असतात. पण ज्ञानी सुखी मागत नाही आणि दुःखाला अव्यय करत नाही. दुःख आलं म्हणून नाकारून त्याला ढकलून देत नाही आणि सुख आलं म्हणून स्वीकारण्यासाठी झोळी पसरत नाही. दोन्ही बाबतीत विचार केला तर हा ज्ञानी सुखदुःखांच्या पलीकडे जातो आणि म्हणून सुखदुःखांच्या पलीकडे परमेश्वर राहतो. आपण सुखामध्ये अडकतो किंवा दुःखामध्ये असं काय होतो, म्लान होऊन जातो. आणि ही म्लान होणं आणि सुखामध्ये हुरळून जाणं, या दोन्हीमध्ये माझ्या क्रिया चालू असतात. आणि भागवंत तरी या क्रियेच्या पलीकडचा आहे. तो क्रिया जेव्हा संपतात ना, प्रतिक्रिया जेव्हा संपतात ना, तेव्हाच भगवंताची प्राप्ती होत असते. माऊली तेच बोलतात, प्रेम ही श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे की जी भक्तीचं प्राधान्यता सांगते. भक्तीमधला मूळ गाभा कोणता असेल तर भाव, प्रेम. भाव आणि प्रेम नसेल तर उरलेल्या कुठल्या गोष्टीला काही अर्थ नाही. ते पांजाळ गा, असं माऊलीने 9व्या अध्यायामध्ये बोललेलं आहे. तैसे माझी या भक्तीविन जळवते जियाले पण अगा पृथ्वीवरील पाषाण नसते काही. पृथ्वीवरले दगड आणि तुझ्यात भेद काय राहिला रे, तुझ्यात पाझर फुटत नाही, प्रेम नाही. आणि जर तू देवावर प्रेम करत नसेल, माणसावर प्रेम करत नसेल, तर तुझ्या जगण्याला अर्थ काय राहिला. सुंदर वर्णन केलेलं आहे. काय रूप वैसा माझा अतिलय पण का घाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळ गा. ह्या पाल्हाळाला काही शून्य किंमत असते. आणि ही शून्यता दाखवण्यासाठी एक साधं वासरू आहे की जे अनन्य होतं आहे. आणि त्या अनन्य झालेल्या भक्ताचं सगळं पूर्ण करायला भगवंताला साकडं पडतं. तो काय करतो की ते माझे कलत रेही जाणजे, काहीशी न लाजे तयाचे मी. 12व्या अध्यायामध्ये म्हणतात, ते माझे कुटुंबीय आहे. माझ्या कुटुंबातले एक आहेत. ते कोण, ज्ञानी भक्त जे आहेत ते.
12व्या अध्याय सगळा ज्ञानी भक्तांचं वर्णन करणार आहे. म्हणून साधारण 12-13व्या श्लोकापासून आपण 7-8 श्लोक आहेत ज्ञानी भक्तांच्या लक्षणाचे, जरूर वाचावे आणि अभ्यास करून बघावं की आपल्याला काय करता येईल त्या संदर्भात. माझ्यासाठी त्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे हे बघितलं पाहिजे काय. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये माझ्यासाठी काय आहे हे तपासलं पाहिजे. आपण तपासत नाही. जगाचा विचार करतो किंवा काहीतरी पुण्याईचा विचार करून ज्ञानेश्वरीचा अभ्यास किंवा आणखीन काहीतरी पारायणापुरती ज्ञानेश्वरीचा अभ्यास याच्या पलीकडे जाऊन आपण करायला लागू. तेव्हा आपल्याला कळायला लागतं की हे जाणणं जे आहे ते जाणणं फार महत्त्वाचं आहे. अनन्यता झाल्याशिवाय जाणता येत नाही. आईलाच फक्त मुलाचं हृदय कळतं, कारण आई ही फक्त असायला आई असते, ती बाळाशी पूर्ण एकरूप झालेली असते. म्हणून आईचं हृदय आणि बाळाचं हृदय एकच असतं. बाळाची आईच्या आईशी जुळलेली असते आणि म्हणूनच तिला सगळं दुःख कळत असतं. आपलंही जुळलेलं आहे, आपलीही भगवंताशी आहे, पण आपण तोडून घेतली आणि त्यामुळे प्रेमाला पारखी झालो आणि आईकडे फक्त सुख मागायला लागलो. जेवाय वाढ, खायला दे, पैसे पुरव, माझं लाड कर. पण आईला काय पाहिजे आहे याचा कधी विचार केला काय? याला अनन्यता म्हणतात. म्हणून हे वासरू काय करतं? काहीही करत नाही, निवांत बसलेलं असतं आणि त्यामुळं निवांत असतं म्हणून आईला त्याची चिंता पडते, कारण ते काहीच मागत नाही. मागणारे देवाला केवढ्यापुरते आवडतात? त्यांचं देण्यापुरतं. दुकानदाराला पैसे द्यावेत आणि आपण बाजार करून घेऊन जावं. तो बाजार दुकानदार देत असतो, आपण त्याला पैसे देत असतो, झाला व्यवहार संपला. माझं आणि दुकानदाराचं नातं जसं तेवढ्या बाजार घेण्यापुरतं असतं, तसं देवाचं आणि माझं नातं केवढं असतं? अर्थ आणि अर्थार्थीपुरतं, बाकी काहीच नसतं. पण ज्ञानी तसा नाही. तो ते येणे माने अनन्य गती म्हणून धेनुही तैशीच प्रीती, तशाच प्रकारचं प्रेम त्याच्यावरती करतो. म्हणून विचार करून सांगितलेला आहे की जेव्हा जेव्हा असा प्रकार घडतो तेव्हा तेव्हा एक उदाहरण दिलेलं ना, भक्तांचं उदाहरण देतात. की भक्तांचं उदाहरण देताना म्हणतात की तो एक एंजल आहे की एक देवदूत आहे, तो त्यांच्या स्वप्नामध्ये आला. कथा जराशी वेगळी असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात. आणि रात्रीचं स्वप्नामध्ये आलेला देवदूत एका हरिभक्ताच्या स्वप्नामध्ये देवदूत आला आणि तो देवदूताच्या हातामध्ये एक वही होती, एक पेन होता आणि तो कुणाची तरी नावं लिहित होता. आणि त्याला नावं लिहित असताना त्यावेळी त्या हरिभक्तानं त्या एंजलला, देवदूताला विचारलं, तुम्ही कुणाची नावं घेता? तर ते म्हणले, जे भगवंतावर जे लोक प्रेम करतात ना, त्या भगवंतावरल्या प्रेम करणाऱ्या लोकांची नावं मी घेत आहे. तर म्हटले, मग बघू तुमची वही जरा मला दाखवताय का? तर दाखवली. तर त्यामध्ये विचार केला, तर म्हटलं एवढा मी प्रेम करतोय, देवाची भक्ती करतो, पण माझं नावच त्यामध्ये नाही, असा प्रश्न पडतो. आणि तो तसाच हिरमुसला होतो. दुसऱ्या दिवशी तो देवदूत परत स्वप्नामध्ये येतो, परत त्याच्या हातामध्ये वही असते आणि तो म्हणतोय मी नावं लिहायला लागलेलं आहे. म्हणतो माझं नाव कुठं दिसत नाही त्यामध्ये. तर तो म्हटला, तुझं नाव अगदी वरच्या ठिकाणी आहे आणि त्यासाठी दुसरी वही आहे. ही वही आहे जे भगवंतावर प्रेम करतात. आता माझ्याकडे दुसरी वही आहे, ती वही अशी आहे ज्यांच्यावर भगवंत प्रेम करतात आणि त्यामध्ये तुझं नाव टॉप ऑफ द लिस्ट आहे. त्या यादीमध्ये तुझं नाव टॉपला आहे, वरती आहे. त्यावेळी त्या हरिभक्ताला किती आनंद झाला असेल. हा जो मुद्दा आहे ना, की देवावर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप असते. त्यामध्ये हिता लागी, वरती शब्दच लागला, हिताची निलोभे. काहीतरी प्रेम करण्यामध्ये काहीतरी असतं. पण आई जी मुलावर प्रेम करते ना, किंवा मूल आईवर अनन्य असतं ना, त्यामध्ये मागणी काय नसते. मागणी म्हणजे ज्यानं त्यानं ज्याची त्याची गोष्टी करत असतात. मी त्याच्यावर प्रेम करावं आणि त्यानं मला काय असेल ते द्यावं. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ती मागणं त्यामध्ये नसतं, अनन्य असतं. जो मज होई अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण म्हटलेलं आहे माऊली 9व्या अध्यायामध्ये म्हणतात. म्हणून शरणागता जी असते, ती शरणागता कशी आहे? ती अन्याचं चिंतन बंद करून, आणि अन्याचं चिंतन म्हणजे प्रपंचाचं चिंतन. या ठिकाणी देण्या घेण्याचं चिंतन नाही. म्हणून माऊलींनी वर्णन केलेलं आहे. 122 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार आपण या दृष्टांताच्या द्वारे केलेला आहे. दृष्टांत सामान्य समजू नये बरं का.
दृष्टांच्या त्या खोलमध्ये आपण गेलो तर इतकं ज्ञानेश्वर माऊलींचं मनोगत आपल्याला समजत असतं. त्यामुळे दृष्टांत समजून घेताना त्याच्या मुळाशी जावं, म्हणजे सिद्धांताकडे फारसं विचार करावाच लागत नाही, आपोआप सिद्धांत समजतो. सिद्धांताशी आपण एकरूप होतो. याप्रमाणे म्हणलेलं आहे अनन्य गती असते, आणि अनन्य गती असल्यामुळं त्याला जन्म देणारी जी गाय आहे त्याच्यावर प्रेम करते. यासाठी म्हणूनच भगवंत म्हणतात ज्ञानी माझा आत्मा आहे. का ज्ञानी आत्मा आहे? काही मागत नाही म्हणून, देवावर ओझं ठेवत नाही म्हणून. हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले, तेही भक्त भले पडियंते अम्मा. मग पुन्हा भगवान म्हणाले काय? हे असो मग म्हणितले, तो अर्थ जिज्ञासू, अर्थात हे 3 प्रकारचे जे भक्त सांगितलेले आहेत ते भक्त आम्हाला चांगले आवडते आहे. शब्द वापरला ना, उदारा शब्द जो वापरला ना त्यामध्ये, तो उदारा शब्द त्यांच्यासाठीच वापरलेला आहे. तर तेही भक्त मला आवडते आहेत. 3 प्रकारचे भक्त, कारण त्यांचे दुःख मी हरण करतो. एखादा अर्थार्थी आहे, अर्थाची इच्छा पूर्ण करतो, आणि एखादा जिज्ञासा पाहून त्याला आत्मज्ञानापर्यंत घेऊन जातो. म्हणजे तिन्ही भक्तांचं काही मी त्यांच्याकडं दुर्लक्ष करत नाही, परंतु ते मला झटत असतात, झोंबत असतात शब्द वापरायला. मी त्यांना झोंबत नाही. मी झोंबतोय असा एकच भक्त आहे, आणि तो म्हणजे ज्ञानी आहे. आपण ज्ञानी व्हावं, ज्ञानी होणं फार गरजेचं आहे. यासाठीच आपण माकडांच्या पिलाचं आणि मांजरींच्या पिलाचं उदाहरण जे घेतोय ना, त्यासाठीच आहे. हे असो मग म्हणितले जे का तुझं सांगितले, ते ही भक्त भले पडियंते. दुःखासाठी का असना मलाच बोलवतो, किंवा धनप्राप्तीसाठी ऐश्वर्यासाठी मलाच बोलवतो, किंवा जाणून घेण्यासाठी मलाच बोलवतो, म्हणून मला तो प्रिय आहे. किमान माझी ओळख तरी ठेवतो, माझ्यावर विश्वास तरी आहे, मला दाता समजतो, मला नियंता समजतो, माझ्या अस्तित्वाची त्याला माझ्या अस्तित्वावरती त्याची श्रद्धा आहे. बस त्याचं मी सगळं काही करून टाकतो, जे मागतात ते देऊन टाकतो, आणि ते मला तसंच भजतात. 9व्या अध्यायामध्ये तो श्लोक स्वतंत्र आहे, त्यावेळी आपण बघू. इथेही म्हणतात जसं जसं भगवंत, जसं जसं भक्त भगवंताकडे बघतात, तसा तसा भगवंत भक्ताचं सुद्धा तसंच करत असतो, त्याच पद्धतीने करत असतो. परी जाणून या माते, जे पाहो विसरले मागोते, जैसे सागरा येऊन सरते मुरडावे केले. अत्यंत सुंदर आणि दृष्टांत परत नदीचा आणि गंगेचा आणि सागराचा दिलेला आहे बघा. परी जाणून माते, परंतु मला आत्मत्वाने जाणून, जे पाहो विसरले मागोते, जे मागचं सगळं विसरून जातात, देह इंद्रियादी संसाराकडे ते सगळं परतून बाहेर विसरून जातात. जैसे सागरा येऊनी सरिते, सरिते म्हणजे नदी, मुरडावे ठेले, समुद्रात मिळाल्यानंतर नदीचं मागं परतणं बंद पडतं. काय सुंदर दृष्टांत आहे बघा. सागरात जेव्हा पाण्यामध्ये सागराच्या नदी मिक्स होते, तेव्हा मागे परतायचं विसरून जाते म्हणण्यापेक्षा मागची आठवणसुद्धा ठेवत नाही. आपण कुठून आलो, माझं नाव काय होतं, माझ्या पाण्यात गढूळता केवढी होती, खळखळाट केवढा होता, कोणकोणती गावं रस्त्यावर होती, झाडे किती होती, याचा सगळ्याचा विसर त्याला पडतो. म्हणजे मी कोणत्या कुळात जन्माला आलो, माझं माझं जेंडर म्हणजे लिंग काय आहे, मी कोणता किती श्रीमंत होतो, माझ्याकडे प्रॉपर्टी किती आहे, या सगळ्या गोष्टीची संपूर्ण निघून जातं जेव्हा तो भगवंताशी एकरूप होतो. यासाठी दृष्टांत दिलेला आहे. जाणूनी माते, परी जाणूनी माते, परंतु मला आत्मत्वाने जाणून, म्हणजे योग्य पद्धतीनं जाणून, जे पाहो विसरले मागते, म्हणजे स्वरूपाचं यथार्थ ज्ञानानंतर ज्ञानी भक्त देह प्रपंच हे देह प्रपंचाकडे माघारी वळणं त्याने पूर्णपणे विसरलेले असतात, नातीगोती विसरतात. मी आलो हे माझ्या भगवंताच्याच सोर्समधून आलो, आणि मी त्याच्याशीच मिळतो. नदीचं पाणी हे समुद्रापेक्षा वेगळं नसतं. पावसाची मगादी मध्यंतरी ढगाची आणि पावसांची उपाधीच आहे. पाऊस आणि मेघाच्या द्वारे जे पाणी समुद्रातून बाष्पीभवनामध्ये जात असतं, ते ढगाच्या रूपानं बरसत असतं, आणि नदीच्या रूपानं परत येऊन समुद्रालाच मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकाचा जो सोर्स आहे, उगमस्थान आहे, तो भगवंत आहे. ज्यांना उगमस्थान सापडलं त्याला उगमाकडे प्रवास करायला अडचण पडत नाही, कारण उगमाबद्दल त्याला माहिती असते. म्हणून जाणूनही म्हटलेला शब्द, जाणून या माते, भगवंताला खऱ्या अर्थानं जाणला पाहिजे, यथार्थ रूपानं जाणला पाहिजे.
खोट्या रूपानं त्याच्या पुढे जाता कामा नये. म्हणजे मी देह आहे असं म्हणून जेव्हा देवापुढे आपण उभा राहतो ना, तेव्हा माझं रूप खोटं आहे. मी प्रवचनकार आहे, मी कीर्तनकार आहे, मी शास्त्रपंडित आहे, मी कुणाचा तरी बाप आहे, मुलगा आहे. म्हणून मी जेव्हा देवापुढे जातो तर देव म्हणतो तू कुणाचा तरी कोण लागतोस, माझा कुठं आहेस कोण तू. याचा अर्थ मी खोट्या रूपामध्ये देवाला दर्शन घ्यायला जातो. माझं खरा जो आहे तो खरा जो आतली जी रियालिटी आहे ती मी लपवून ठेवलेली असते. म्हणून देवापुढं जसा मी पापी आहे तशा पद्धतीने जावं, जसा मी आहे तसंच देवाला सादर व्हावं. म्हणजे देवालाही वाटतं हा माझा आहे. मी माझ्यावर अशा उपाधी चढवून जातो, ही उपाधीची कपडे घालतो आणि देवापुढे जातो. देव मला ओळखत नाही त्यामुळं, कारण खऱ्या रूपामध्ये देवानं मला अगोदर बघितलेला होता. आता मी कोट बूट सूट घालून गेल्यामुळं त्याला मी ओळखत नाही. मी आता सगळे फेशियल करून त्याच्यावर गेलो तर माझा खरा फेस लपला जातो ना त्यामुळं. कारण मी हे सांसारिक फेशियल करून जातो सगळं, आणि फेशियल केल्यामुळं माझ्या खऱ्या रूपाचं त्याला त्याला माहीत आहे माझा भक्त कसा दिसत होता, असा दिसत होता. आत्ता कसा आला आहे, आत्ता सगळा फेशियल करून आला आहे, त्यामुळे काय ओळखना झाला आहे. मुळात होता असा हे दिसतो, हे माझा भक्तच नाही म्हणतात. म्हणून देवापुढं खऱ्या रूपामध्ये जावं, आणि खऱ्या रूपामध्ये जाणं म्हणून मी जाणून या माते जे पाहो विसरले मागवते. मागवते म्हणजे मागचं सगळं विसरून जातात, आणि मागचं विसरणं फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये विसराळूपणाला फार महत्त्व आहे बरं काय. विसरणं जे आहे ते खरं विसरणं प्रपंचाचं आहे, नात्या गोत्याचं आहे, पदार्थांचं आहे. पण आपण पदार्थ काय हे काय विसरलं ते आहे ते विसरायचं राहतं, आणि जे आठवायचं आहे ते आठवायचंही राहतं. म्हणून इथं म्हटलेलं आहे स्वरूपाचं यथार्थ ज्ञानानंतर जे ज्ञानी भक्त असतात ते परत प्रपंचाकडे वळत नाहीत, पूर्ण विसरतात. जशी नदी एकदा सागररूप झाली की माघारी वळत नाही. त्यामुळे संसारामध्ये आपण भूत भविष्याचं स्मरण सतत चालू असतो ना, ते बंदच पडत नाही. म्हणून संसार टवटवीत राहतो. संसाराची एक गोष्ट काय माहिती आहे काय, आठवणीमुळं संसार आहे तसा फ्रेश असतो, ताजा तवाना राहतो. जोपर्यंत ताजा तवाना संसार आहे ना तोपर्यंत तो मला खऱ्या रूपातच समोर येत असतो. खऱ्या रूपात म्हणजे काय, तो खराच वाटत असतो. इथं तेच आहे की संसारामध्ये भूतकाळाचं काहीतरी चिंता चालू असते, भविष्यकाळाचं काहीतरी चिंतन चालू असतं. हे स्मरण बंदच पडत नाही, आणि त्यामुळे चित्तातले विक्षेप जात नाही, अस्वस्थता जात नाही. त्यामुळे परमात्म्याला अप्रोक्षत्वाने ते जाणतात, ते मागं पाहत नाही. अप्रोक्षत्वानं जाणलं पाहिजे. आणि अप्रोक्षत्वानं म्हणजे काय, त्याच्या खऱ्या रूपामध्ये भगवंताला जाणला पाहिजे. तो नित्य आहे आणि तो बुद्ध आहे या अर्थानं तो जाणला पाहिजे. तो सगळ्या सृष्टीचा नियंता आहे, तो माझा श्वास चालवतो या अर्थानं मी जाणलो पाहिजे. पण आपण त्या अर्थानं जाणत नाही. जणू काही काहीतरी प्राप्त करण्याचं ठिकाण आहे, तसं सरकारी खजिना लुटावा तसं देवाला लुटायचं काम जर भक्त करत असतील तर हे 3 भक्तामध्येच मोडतात ना. ज्ञानी भक्त काही मागत नाही आणि देव त्याला द्यायचं काही राखत नाही. ह्या दोघांचा सौदा आहे. तो काय मागत नाही आणि देव दिल्याशिवाय राहत नाही. आणि हे इथं मागतात आणि मागितलं तेवढंच मिळते, त्याच्या पलीकडे काय मिळतच नाही. कसं मिळेल, जेवढं मागितलेलं असतं तेवढंच मिळते ना. म्हणून संसाराबद्दलचं भूतचिंतन, भूतकाळाबद्दलचं चिंतन संसारातलं, भविष्यकाळाबद्दलचं काहीतरी चिंता असते, या सगळ्याचं चिंतन पाठीमागं चालू राहतं. त्यामुळं नदी अडून राहते. नदी जर सारखा विचार केला मी कोणत्या गावातून आलो, आता मी पुढं जर समुद्रात जर गेलो तर माझं नाव राहील का. दूधगंगा, वेदगंगा, गोदावरी, नर्मदा ही माझी नावं आहेत. मग ही नावं समुद्रात गेल्यावर राहतील का, नाही राहणार. ज्याला नावं राहू नये असं वाटतंय तेच उपाधी रहित होता. समुद्राला गेल्यानंतर उपाध्या टाकल्याशिवाय समुद्र आत घेतच नाही. भगवंतही तसाच आहे. निरुपाधिक जेव्हा प्रेम निर्माण होतं ना तेव्हाच ते भगवंताला आवडत असतं. आणि इथं म्हटलेलं आहे मागोते विसरले, विसरले मागोते. जे पाहो विसरले मागोते, मागं पाहायची विसरून गेले.
म्हणून अशी काहीतरी समोर गोष्ट त्याला दिसली पाहिजे की ती संसारापेक्षा श्रेष्ठ आहे असं जेव्हा वाटेल ना तेव्हा तो माघारी वळणारच नाही. याचे सुख तुम्ही देखील यावरी मग दारोदारी न हिंडार, तुकाराम महाराज म्हणतात. एकदा भगवंताच्या पायाचं सुख सापडलं आणि त्याच्यामध्ये विलीन होण्याचा आनंद जर अनुभवला तर तो मागं संसारातल्या या दलदलीतली सुख भोगायला किड्यासारखा येईल का? नाही येणार. ह्या सगळ्या डबक्यातलं सुख तो भोगणार नाही. स्वच्छ नितळ असणाऱ्या एखाद्या डोहामध्ये किंवा एखादा जे झऱ्याचं पाणी जर त्याला सापडलं तर त्या डबक्याच्या पाण्याचा अनुभव घ्यायला तो येईल का? जसा राजहंस पक्षी जो असतो, जो राजहंस पक्षी मोती वगैरे काहीतरी करत असतो ना, ते टिप्पत असतो काय चातक वगैरे, तो असल्या वाळूचे कण खायला येईल काय? माऊलींचा दृष्टांत आहे तो. ह्या वाळूच्या खानामध्ये त्याला सुख लाभेल का? तशी संसाराची फडतूस सुखाचा त्याला अभिलाष राहत नाही. संसारामधल्या असलेल्या श्रीमंतीचा, कीर्तीचा, गौरवाचा, जिथं जिथं सत्कार झाले त्या सत्कारांचा विसर तरी पडायला पाहिजे ना. ध्यान करताना काल झालेल्या सत्कार आठवतात. कुणी कुणी माळा घातल्या, कुठली पदं घेतली, मी चालवलं काहीतरी एखादं, मी सगळ्या मंदिराची सगळी व्यवस्था पाहतो, कित्येक वर्ष झालं मीच ते बघत असतो. या सगळ्या गोष्टी ध्यान करताना आठवत असतात. मग हे विसरल्याशिवाय ध्यान कसं होईल? हे आठवते म्हणूनच ध्यान होत नाही आपल्याला. मागचा संसार आठवतोय, हा ध्यानातला अडथळा मुख्य आहे. संसाराचा आठव, संसाराचा आठव कधी होईल? म्हणून पाहता पाहणे गेले दुरी, जेव्हा पाठीमागलं पाहणं संपून जातं त्यावेळी म्हणे चोखियांची महारे. हा सोयाबाईंचा अभंग आहे ना, पाहता पाहणे गेले दुरी. जे पाहणं होतं ना संसाराकडं ते पाहणं गेलं आणि पाहत 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 मी जे गेलो ते ध्यानामध्ये विरून गेलो. मागचं काही विसरलेलं असतं सगळं. त्यामुळं नद्या जशा आपली नावं विसरतात, गढूळ पाणी विसरतात म्हणजे पापं विसरतात, आपली नावं विसरतात म्हणजे कीर्ती पदं विसरतात. काहीतरी पद असतं ना, ह्या नदीमध्ये किती जण न्हावून गेलीत आणि किती जणांना मी स्वच्छ केलं हे विसरून जातात. म्हणजे केलेलं दान आणि पुण्य विसरून जातात. तिची गढूळता विसरून जातात म्हणजे त्यांनी केलेलं पापही विसरून जातात. पाप जसं विसरायचं असतं तसं पुण्य हे विसरायचं असतं. पुण्य विसरणं हे फार अवघड गोष्ट आहे. लक्षात घ्या. पाप विसरणं का नकोच असते ना, ते आठवायला बरं वाटतच नाही ना. ते आठवलं की मला क्लेश होतात ना, म्हणून पाप विसरायला काय सोपं आहे. पुण्य विसरणं फार कठीण आहे. आणि जे पुण्य विसरतात ना, म्हणजे मी केलेलं दान, मी ज्यांना ज्यांना स्वच्छ केलं, नदी ती म्हणते मी विसरून गेलो ते पुण्य. पाप कुठलं तर मी गढूळ होतो. पावसाळ्यात कधी कधी गढूळ पाणी असतं, कुणी त्यामध्ये मल टाकलेला, मैला टाकलेला असतो, काही काही कारखान्यांचं अशुद्ध पाणी त्यामध्ये असतं. हे पाप म्हणूया, पण ते पापसुद्धा ती विसरते. मी जशी आहे तशी. रस्त्यानं जी झाडं वगैरे असतात ना दोन्ही काठावरती नदीच्या, त्या दोन्ही काठावरच्या झाडांना सुद्धा ती विसरून जाते. कारण जाता जाता प्रवासामध्ये माणसं भेटत असतात. माझे कुटुंबीय, माझे नातलग ही दोन्ही काठावरली झाडं आहेत. त्यांना मी भेटतो, बघतो, बोलतो, पुढे जातो. पण पुढे जाणं माझं महत्त्वाचं आहे. त्यांच्याशी गप्पा मारत मी थांबलो तर माझा प्रवास लांबला जाईल. हा जन्म संपून जाईल, पुढचा जन्म संपून जाईल. पुढच्या एका श्लोकामध्ये आपण बघणार आहोत, अनंत जन्माच्या नंतरच्या या पुण्याईमुळंच तो भगवंताप्रत जात असतो. असा अचानक जाऊन भेटत नाही. म्हणून ही नदीसुद्धा खूप लांबून येत असते. जिथं उगम पावते त्या उगमापासून झालेला प्रवास आणि समुद्रापर्यंत पोचण्याची जी विलीनता ज्यामध्ये आहे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये वाटेत ज्या ज्या गोष्टी घडतात ती सगळं नदी विसरून जाते. एका प्रांतामध्ये तिला पंचगंगा वेदगंगा म्हणतात, दुसऱ्या प्रांतामध्ये तिला दुसरं नाव असतं. तिला कृष्णा म्हणतात, तिला वेदगंगा म्हणतील, तिला आणखीन गोदावरी नर्मदा म्हणतील. नावं वेगवेगळी असतात. मला सुद्धा कोणीतरी काहीतरी म्हणेल, मला प्रवचनकार म्हणेल, मला कोणतरी एखादा इंजिनियर वकील आहे कोणतरी म्हणेल. घरातली माणसं मला बाबा आजोबा म्हणून ओळखत असतील. आई मला मूल जवळ म्हणून मला मूल जवळ घेत असतील. प्रत्येकजण वेगवेगळी नावं देत असतात. पण मी सगळी नावं विसरायची आहे. जशी नदी विसरते तसं. कधी समुद्र एकरूप होऊ शकतो बघा, मागोते विसर रे.
मागचं ज्यावेळी विसरलं जातं ना, तर तशी ही नदी पाप पुण्य रस्त्यावरली झाडे तिला दिलेली नावं हा सगळा प्रवास विसरते आणि धाव कुठं असते, समुद्रा पण मिळेपर्यंत प्रवास थांबत नाही. म्हणून प्रवास मला थांबायचा नाही की माझं टार्गेट मोक्षाने आनंद आहे, देव आहे, भगवंताचं मुख आहे, ते मला पाहायचं आहे. मग सगळा प्रवास करत 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 मी त्या चरणापर्यंत म्हणजे देवापर्यंत पोचायचं आहे. इथं वर्णन केलेलं आहे की तुका म्हणे नो हे प्रती तुझ्या दर्शने मागोती, तुकाराम महाराज म्हणतात. ते पाठीमागं येत नाही, तुझं एकदा दर्शन झालं की ते पाठीमागून येत नाही. म्हणजे मागे येण्यास आणि उरतच नाही, कारण जीवपणा संपूर्णच गेलेला असतो. काय मागं असतं, मागं सगळे क्लेशच आहेत ना. काय मृत्यू लोकामध्ये काय असतं शिल्लक, संसारामध्ये संसाराचं चिंतन करणारा एकीचा संसार आहे का, ज्याचा विचार करावा असा प्रपंच आहे का. जरा कधीतरी ह्याच्यावर विचार करायला पाहिजे ना आपण. पण त्याचाच विचार करतो आणि प्रपंचाच्या या गुंत्यामध्ये आपण अडकतो आणि त्यामुळे प्रवास थांबतो आणि नदीचं डबकं कधी झालं आपल्याला कळत नाही. नदीनं थांबणं म्हणजे डबक्यात आणि दलदलीत रूपांतर, चिखलात रूपांतर होणं आहे. आणि नदीचं धावणं हे समुद्रापर्यंत जाण्याचा प्रवास आहे. दोन्हीतल्या गोष्टीचा विचार आपण सदोदित करावा. आपलं थांबणं नसावं बरं काय. आणि आमचे ठरलेले स्टॉप आहेत बघा. कीर्ती आली की थांबतो, प्रतिष्ठा मिळाली की थांबतो, पदं मिळाली की गुंतून राहतो, नाती गोड वाटायला लागतात, विषयातल्या सुखामध्ये आपली विश्रांती असते. पण खरी विश्रांती विषयरहित सुखामध्ये असते. म्हणून विषयजनित सुख आणि विषयरहित सुख या दोन्हीतला विचार केव्हा तरी आपण करायला पाहिजे. विषयजनित सुख मला गुंतवून ठेवतात आणि विषयरहित सुख मला आनंदाचा रस्ता दाखवते. नदीचं उदाहरण देऊन विषयामध्ये न गुंतता नदी धावते आहे. रस्त्याच्या कडेच्या सगळ्या कुठल्या आकर्षित करणाऱ्या कुठल्याही देखाव्याकडं न भुलता नदी धावते आहे. आपलं भुलणं आहे ना, हे भ्रमाण आहे. मला खरं वाटतं हे सगळ्या गोष्टी आणि म्हणून मी थांबतो आणि मुक्काम घेतो. असे किती मुक्काम झाले, किती जन्म झाले, असेच मुक्काम करत आलो. आणि नदीनं भगवंताला समुद्राला भेटणं राहूनच गेलेलं आहे. समुद्र वाट पाहायला गेला आहे, अजून कुठं आलेलं नाही, अजून कुठं आलेलं नाही. माझ्यातून निर्मिती झाली आणि कुठंतरी मधीच आटायला गेली आहे. ही आटणं जे आहे ना, ते तिथंच मरण आहे, त्याला मृत्यू म्हणतात. हे आटणं जे आहे त्याला मृत्यू म्हणतात आणि येणं जे आहे ना त्याला जीवनमुक्ती म्हणतात. त्याला जीवन जे आहे ते वाहतच असायला पाहिजे. जीवन शब्द पाण्यासाठी वापरतात, हे जीवन त्यासाठीच आहे. ही जीवन म्हणजे नदीची मुक्तता, जीवनाची या पाण्याची मुक्तता कशामध्ये आहे, तर समुद्रामध्ये मिळण्यामध्ये आहे. आणि समुद्रामध्ये मिळलं की नाव संपून जातं आणि विश्रांती, धावणं. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील या. आता मी समुद्ररूप झालो, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. सगळा आनंदाचीच प्राप्ती झाली, कारण आता खळखळाट बंद झाला. कोणीतरी हिनवणं होतं ते बंद झालं. ही नदी घाणेरडी आहे, मैली आहे गंगा असे म्हणणाऱ्यांची तोंडसुद्धा बंद झाली. कारण मी मैली नाही, कारण मी आता समुद्ररूप झालो. हे मोठेपण तिला प्राप्त होतं. म्हणून मोठ्यात लहानाने मोठ्यातमध्येच विलीन होण्यामध्ये त्यांचं मोठेपण सामावलेलं असतं. एक जर बाहेर पडून नदी असते, पण समुद्रात मिळाल्यानंतर नदी राहत नाही, समुद्ररूप होतो असतं ते. म्हणून इतर ज्ञानामध्ये दृश्य द्रष्टा वेगळे राहतात, पण परमात्माचा साक्षात्कार झाला की दृश्य आणि द्रष्टा एकरूप होत असतो, कारण जीवपणा संपूत असतो ना. म्हणून तुकोबांचा एक अभंग फार सुंदर आहे तो. बघा तुम्ही, तुम्हाला आपल्याला सगळ्याला ठाऊक पण आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव व्हावं. पुढे ते बोलतात बघा, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. तुकोबा कसं बोलतात बघा, यामुळं माझं मन असं सैरावैरा झालं, हाव भरी इतकं सैरावैरा झालं की ते त्याच्याशीच एकरूप झालं, परत माघारी येत नाही. म्हणजे तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. त्या अभंगाचा शेवट करताना ते बोलतात. अभंगाची सुरुवात बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल असा गाथेमधला तुकोबांचा अभंग आहे. जरूर पाहावा. मग जरूर पाहावा का, तर प्रत्येक चरण असं सिद्धांतपर आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल हे नुसते शब्द नाहीत बरं का.
असे अमृताचे कण तुकोबांनी एकत्र साठवलेत. आणि हे अमृत कशाचं तयार झालं आहे माहिती आहे का? नवनीत तयार झालेलं आहे, नवनीत मंथून केलेलं आहे. हे वेदांचं मंथन केलं आहे तुकोबाने. हे शास्त्राचं आणि उपनिषदांचं मंथन करून ते शब्द बाहेर काढलेले आहेत. म्हणून बोलावा शब्द आहे, पाहावा, करावा हे शब्द सोपे नाहीत बरं का. त्यामध्येच म्हणतात येणे सोशे मन. त्याची इतकं गोडी लागली मला की त्या गोडीमुळं येणे सोशे मन झाले हाव बरी परत माघारी येत नाही. म्हणजे ते म्हणतात त्या गोडीनं मी इतका आसक्त झालो भगवंताच्या प्रेमानं की त्या प्रेमापुढं या सांसारिक नकली प्रेमाला मी अव्यय करून पुढे गेलो. त्याचा माघारी वरतून पाहिलं नाही. येणे सोशे मन झाले अहोबरी परत माघारी येत नाही. म्हणून ही वर्णनसुद्धा करताना माऊलींचे एक 11व्या अध्यायामध्ये फार सुंदर उभे आहेत. गंगेच्या बद्दलच्या बघा, का सकळ जलसंपत्ती घेऊनी समुद्रात घेवसती गंगा जैशी अनन्य गती मिळालीची मिळे. अनन्य गती सांगायची आहे. जशी धेनुजीनी वत्साची सांगितली ना, तशी नदीजीनी समुद्राचा दृष्टांत दिलेला आहे. समुद्र हा भगवंत आहे, आत्मस्वरूप आहे, आणि नदी म्हणजे जीव आहे. आणि तिथं वर्णन करताना म्हणलेलं आहे जीवाचं धावणं हे जीवपणा संपवण्यासाठी असावं, नदीचं धावणं हा नदीपणा संपवण्यासाठी असलं पाहिजे. समुद्ररूप होण्यामुळेच नदीचा मोठेपणा सामावलेला आहे. म्हणून जीवानं मोठं मोठं व्हायचं म्हणजे केवढं व्हायचं तर अब्रह्मरूपाशी एक रूप व्हायचं. तोच तिचा मोठेपणा आहे. मोठं काय आहे? ब्रह्म म्हणजे आत्मस्वरूप मोठा आहे. त्या ब्रह्माशी एक रूप झालं की जीवाचं पाठीमागचं सगळं संपलं. मागचं काय संपलं? मागचे जन्म कुठेही घेतले, काय घेतले, सगळं विसरला. आता कशाला पाहिजे आहे? झालं ना सगळं. आता त्याच्याशी एकरूप झाल्यावर मागचं कशाला विसरत होतो. ह्या शाळेतनं आलो, त्या शाळेतनं आलो, अमक्या शाळेतनं आलो, तिथं कष्ट घेतलं, तिथं सायकलीनं प्रवास केला, इथं ट्युशन घेतले, अमक्या सरांनी मार्गदर्शन केलं, कोणी केलंच नाही, कपडे मिळाले नाही, चालत गेलो, सगळं म्हणतो ना. शिक्षणातलं केव्हा संपतंय? नोकरी मिळाली ना, आता आठवायचं नाही, संपला विषय. आता त्या सगळ्याचा गोष्ट परिपाक कशा झाला? नोकरीमध्ये जाणार. आता काय आठवायचं? आता गंमत म्हणून आठवावं. आता काय म्हणून? कौतुक वाटे झाली या वेचाचे नाव मंगळाचे येणे गुणे तुकोबा म्हणतात. हे वर्णन त्यासाठी आहे. कौतुक वाटे झाली या वेचाचे, गंमत म्हणून सांगूया ना. आता कशाला त्याच्यावर मोठा ॲक्सिडेंट झाला होता, आत्ता त्या ॲक्सिडेंट झाला त्यावेळी किती त्रास झाला होता, पण आत्तासुद्धा अभिमान वाटतोय का त्यातनं वाचलो नाही का मी? बरं झालं संसाराच्या तडाख्यात मी वाचलो आणि मुक्त झालो. हा संसाराचा फासा माझ्या गळ्याला लागलेला होता, त्या गळ्यात मी अडकलेलो होतो. पण गुरुकृपेनं, शास्त्रकृपेनं आणि भगवंताच्या कृपेनं हा फासा माझा दूर झाला आणि भगवंताशी मी एकरूप झालो. केवढं मोठे पण त्यामध्ये आहे. म्हणून सकळ जलसंपत्ती घेऊन समुद्रात गिवसती गंगा जैसे अनन्य गती मिळालीची मिळे. तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे मज माझी संचरे मीची होऊनी. माऊलीने 11व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. त्यामध्ये बोलताना ते म्हणतात की मीच होऊन जातात ते अनन्य भक्त जे असतात, ज्ञानी भक्त असतात, त्याला दुसरं त्यांचं जगणं स्वतंत्र शिल्लक राहत नाही. फार सुंदर विवेचन माऊलीने दृष्टांताच्या द्वारे केलेलं आहे. दृष्टांतामध्ये आपण एकदा घुसलो ना की इतकी मौज वाटत असते. एकदाला पण वाटत असेल तर मला सांगताना मात्र खूप गंमत वाटत असते की अनेक किती किती बरंच याच्याबद्दल सांगावं असं वाटत असते. वेळेची बंधनं असतात आपल्याला, वेळ संपली नाही. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया. विराम घेऊया. पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.